आज आपण मागणीचं विश्लेषण या पाठाचा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करू. अर्थशास्त्रातलं प्रकरण 3 असं म्हणलेलं आहे. यामध्ये सुरुवातीला पहिला प्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करा. आपण हे पूर्ण वाक्यामध्ये वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात प्रत्यक्ष संबंध असतो. नंबर 2, हलक्या प्रतीच्या बाबतीत उत्पन्न आणि मागणी यात व्यस्त संबंध असतो. नंबर 3, किंमत व मागणी याचं फलनासंबंधीचं सूत्र अशा पद्धतीनं लिहितात. याचं उत्तर आहे dx बरोबर आहे f कंसामध्ये px. यामध्ये डी म्हणजे डिमांड, एक्स वस्तूची डिमांड हे कशाचं फलन आहे, तर एक्स नावाच्या वस्तूच्या किमतीचं. अशा पद्धतीचं त्याचं वर्णन आपण करू शकतो. dx बरोबर आहे f px असं ते उत्तर लिहून पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. नंबर 4, जेव्हा अधिक किमतीला कमी नगदसंख्येला मागणी केली जाते, हे असे दर्शवते की मागणीतील संकोच. जेव्हा अधिक किमतीला कमी नगदसंख्येला मागणी, याकडे लक्ष द्या, हे मागणीचा संकोच दर्शवणार आहे. त्यानंतर अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द सुचवा. अशी परिस्थिती की जिथं कमी किमतीला अधिक प्रमाणात मागणी केली जाते, याला आपण मागणीचा विस्तार म्हणतो. नंबर 2, मागणी पत्रकाचा आलेखीय सादरीकरण. आलेखीय सादरीकरण म्हणजे काय? मागणीचा वक्र. त्या ठिकाणी मागणीचा वक्र असा शब्द लिहायचा आहे. नंबर 3, अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते. अशी वस्तू की जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते, त्याला काय म्हणायचं? अनेक उपयोगी वस्तू. हे पूर्ण वाक्यात लिहायचं आणि मला फेरवहीमध्ये आणून दाखवायचं. नंबर 4, किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते. किंमत स्थिर असताना, ह्या संकल्पना एकदा व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या. विस्तार केव्हा, संकोच केव्हा, वाढ केव्हा आणि घट केव्हा. या ठिकाणी ऐका, किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते, त्याला मागणीतील वाढ असे म्हणतात. आणि नंबर 5, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचं पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी आहे, याला आपण मागणी म्हणतो. या संकल्पनेची व्याख्या आपण याच्या आधी पण पाहिलेली आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी मागणी हा शब्द लिहायचा आहे, अंडरलाईन करायची, पूर्ण वाक्यात लिहायचं आहे आणि अशा पद्धतीनं तयारी करायची आहे. त्यानंतर फरक लिहा. प्रश्न 3, इच्छा आणि मागणी. ह्या प्रश्न 2 मार्कासाठी येणार आहे. प्रत्येकाचे 2-2 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. पहिला पॉईंट लिहायचा त्याच्या व्याख्येचा, एखादं उदाहरण, एखादी व्याख्या, त्याचं स्पष्टीकरण. अशा पद्धतीनं करत गेलं तर आपले 2-2 पॉईंट सहज होतात. या ठिकाणी इच्छा आणि मागणी असे 2 यातील फरक आपल्याला लिहायचा आहे. इच्छा म्हणजे माणसाच्या मनातील इच्छा, हवीशी वाटणं, याला आपण इच्छा म्हणतो. आणि मागणी म्हणजे काय? एखादी वस्तूची इच्छा झाल्यानंतर ती वस्तू खरेदी करण्यासाठी पैशाचं पाठबळ असताना ती वस्तूसाठी पैसा खर्च करण्याची तयारी म्हणजे मागणी. असा दुसरा फरक लिहायचा. त्यानंतर इच्छेमध्ये
दुसरा फरक असेल ह्या इच्छेला काही मर्यादा नसतात, इच्छा अमर्याद असते. मागणीच्या पॉईंटमध्ये मागणीला मर्यादा असतात, कारण खरेदी शक्ती आपल्याकडे मर्यादित असते, त्यामुळं मागणीला मर्यादा असतात. अशा पद्धतीनं 2-2 फरक लिहून आपण हा फरक पूर्ण करू शकतो. यामध्ये दुसरा आहे मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच. मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच लिहित असताना अशा पद्धतीनं लिहायचा. पहिला व्याख्या लिहा. इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा जी मागणी वाढते त्याला मागणीचा विस्तार असे म्हणतात. हा पहिला फरक. संकोचमध्ये व्याख्या आपल्याला लिहायची. इतर परिस्थिती कायम असताना ज्या वस्तूची किंमत वाढते त्या वस्तूची मागणी कमी होते त्याला मागणीचा संकोच असं म्हणतात. दुसरा फरक असा लिहू शकतो मागणीच्या विस्तारामध्ये. मागणीचा विस्तार दर्शवण्यासाठी मागणी वक्रावरील बिंदू पुढे सरकलेला दिसतो. मागणीच्या संकोचच्या भागामध्ये लिहायचं. मागणीचा संकोच दर्शवण्यासाठी मागणी वक्रावरील मागणीचा बिंदू मागे सरकलेला दिसतो. हा फरक आपण या ठिकाणी लिहू शकतो. यानंतर मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास हे आपल्याला या ठिकाणी फरक याच्यामध्ये लिहायचा आहे. मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास ह्या संकल्पना आपण शिकलेलो आहोत. मागणीतील वृद्धी म्हणजे काय? इतर परिस्थिती बदलल्यामुळे किंमत कायम असताना मागणी वाढली तर त्याला मागणीतील वृद्धी म्हणतात. तसंच मागणीच्या ह्रासामध्ये कसं लिहिणार? इतर परिस्थिती बदलल्यामुळे किंमत कायम असताना जर मागणी कमी झाली तर त्याला मागणीतील ह्रास असे म्हणतात. दुसरा फरक, मागणीतील वृद्धी दर्शवण्यासाठी नवीन मागणी वक्र काढावा लागतो जो मूळ मागणी वक्राच्या पुढे सरकलेला असतो. मागणीच्या ह्रासामध्ये लिहा. मागणीतील ह्रास दर्शवण्यासाठी नवीन मागणी वक्र काढावा लागतो जो मूळ मागणी वक्राच्या मागे सरकलेला दिसतो. अशा पद्धतीनं याच्यामध्ये तुम्ही आकृतीसुद्धा काढून दाखवू शकता वृद्धीची किंवा ह्रासाची. याच्यामध्ये आकृतीसुद्धा आपण एक फरक म्हणून काढता येऊ शकते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालील विधानाशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते कारण स्पष्ट करा. सहमत आहे की नाही या प्रश्नाचं लेखन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सुरुवातीला जे वाक्य तुम्हाला लिहायचं आहे ते वाक्य अगोदर उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं. त्यानंतर त्या विधानाशी सहमत आहे की नाही याच्यासाठी 1 मार्क आहे आणि स्पष्टीकरणासाठी 3 मार्क आहेत. असे 4 मार्काचा एक बीट आहे. एका प्रश्नाची तयारी आपण करूयात. मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो असं वाक्य आहे. तर इथं कसं लिहायचं? मी या विधानाशी सहमत आहे, याला 1 मार्क पडेल. खालच्या वेळेला लिहायचं का सहमत आहे याचं स्पष्टीकरण. याचं स्पष्टीकरण देत असताना असं आपण लिहू शकतो की मागणीच्या नियमानुसार इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाली की त्या वस्तूची मागणी वाढते आणि जर वस्तूची किंमत जास्त झाली तर त्या वस्तूची मागणी कमी होते. हे एक कारण आहे. मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येताना दिसतो. मागणी वक्राचा आकृती तुम्ही या ठिकाणी काढू शकता. त्यानंतर किंमत आणि मागणी याच्यामध्ये व्यस्त संबंध असल्यामुळे मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येताना दिसतो. नंबर 3, मागणीचा सिद्धांत हा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. एखाद्या वस्तूच्या साठ्यात जर वाढ होत गेली तर त्या साठ्यापासून मिळणारं समाधान हे घटत जाणारं असतं. यामुळं मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा दिसतो असं स्पष्ट आपण त्या ठिकाणी लिहू शकतो.
याला 4 मार्क पडतील. अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे. दुसरं वाक्य आहे, मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. असं वाक्य आहे. किंमत निर्धारित करणारा, मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना या विधानाशी मी असहमत आहे असं वाक्य लिहायचं. आणि त्यानंतर किंमत निर्धारित करत असताना अनेक घटक त्यावरती प्रभाव पाडत असतात. त्यामध्ये किंमत हा एक घटक आहे, परंतु एकमेव घटक नाही. याच्याशिवाय देखील अनेक इतरही घटक आहेत की जे किंमत ती शिवाय इतर घटक देखील मागणी निर्धारित करत असतात. त्यामध्ये ज्या ज्या गोष्टीचा समावेश होतो त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. किमतीबरोबर व्यक्तीचं उत्पन्न हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्पन्न जास्त असेल तर खरेदी शक्ती जास्त असते. दुसरा मागणी निर्धारित करणारा दुसरा घटक पर्यायी वस्तूच्या किमती. एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर दुसऱ्या वस्तूची मागणी लोक वाढवतात. अशा पद्धतीनं देखील मागणीवरती परिणाम होतो. लोकसंख्येचं आकारमान हे देखील मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. लोकसंख्या जर जास्त असेल तर वस्तू आणि सेवांची मागणी जास्त असते. त्यानंतर जाहिरात आहे. जाहिरातीचा भडीमार जर झाला तर ती देखील मागणीवर परिणाम करणारी गोष्ट आहे. आवडनिवड बदलली, फॅशन बदलली, कररचना बदलली, हे देखील घटक महत्त्वाचे आहेत. त्यामुळं केवळ किंमत हा एकमेव घटक नाही आहे. म्हणून वरील विधानाशी असहमत आहे असं वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. यानंतर तिसरं वाक्य आहे, जेव्हा गिफेन वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्याची मागणी वाढते. अशा पद्धतीचं वाक्य आहे. जेव्हा गिफेन वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्यांची मागणी जास्त होते. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सुरुवात अशी करायची की मी या विधानाशी असहमत आहे. कारण का, मागणीचा नियम पाहत असताना आपण सांगितलं की जे अपवाद होते त्याच्यामध्ये गिफेनच्या वस्तूचा एक अपवाद आपण पाहिला होता. गिफेनच्या वस्तू म्हणजे कोणत्या? हलक्या प्रतीच्या वस्तू. या हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर त्याची मागणी वाढत नाही, तर उलट ती कमी होते, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं असं वर्णन करायचं की गिफेन या अर्थशास्त्रज्ञाने हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत असं स्पष्ट केलं आहे की या वस्तूची किंमत जर कमी झाली तर त्या वस्तूची मागणी जास्त न होता कमी होते. त्याचबरोबर गिफेनच्या वस्तूची किंमती कमी झाल्यामुळं व्यक्तीचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये तो चांगल्या प्रतीच्या वस्तू खरेदी करू शकतो. त्यामुळं तो हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत कमी झाल्यामुळं चांगल्या प्रतीच्या वस्तूची तो खरेदी करू शकतो आणि म्हणून हलक्या प्रतीची मागणी न करता तो चांगल्या प्रतीच्या वस्तूची मागणी करतो. अशा रीतीनं गिफेनच्या वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा त्याची मागणी वाढत नाही, तर ती कमी होत झालेली आपल्याला दिसते, असं वर्णन आपण या ठिकाणी करू शकतो. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. खालील तक्त्याचं निरीक्षण करा आणि प्रश्नाची उत्तरे लिहा. या ठिकाणी किंमत दिलेली आहे, उपभोक्ता अ, ब, क दिलेला आहे, त्यांची मागणी आहे आणि बाजार मागणी आपल्याला तयार करायची आहे. बाजार मागणी म्हणजे काय? बाजारातील सर्व उपभोक्त्यांची मागणीची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची असते. 25 रुपये किंमत असताना अ, ब, क कशी मागणी करतो, 30 रुपये किंमत असताना अ, ब, क कशी मागणी करतो, त्याची बेरीज करणे आहे. सुरुवातीला 25 रुपये किंमत असताना 16 अधिक 15 अधिक 12 हे येतं 43. या ठिकाणी 43 रकान्यामध्ये लिहा.
किंमत 30 रुपये असताना अचा मागणी आहे 12 किलो, बची मागणी आहे 11 किलो आणि कची मागणी आहे 10 किलो. याचं उत्तर येईल 33. त्यानंतर 35 रुपये किंमत असताना अची मागणी 10 किलोची आहे, बची मागणी 9 किलोची आहे आणि कची मागणी 8 किलोची आहे. त्याचं उत्तर येतं 27. 40 रुपये किंमत असताना अची मागणी आहे 8 किलो, बची मागणी आहे 6 किलो आणि कची मागणी आहे 4 किलो. याचं उत्तर येतं 18. अशा पद्धतीनं हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. या प्रश्नाची उत्तरं आपण पूर्ण करणार आहोत. बाजार मागणी पत्रक पूर्ण करायचं, जी आपण बेरीज आत्ता केलेली आहे ती बेरीज रकान्यामध्ये लिहायची आणि याच्या सहाय्यानं एक मागणीचा वक्र तयार करायचा आहे. मागणी वक्र तयार करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला आकृती पूर्ण करता येईल. त्यानंतर खालील आकृतीचं निरीक्षण करायचं आणि प्रश्नाची उत्तराची द्यायची आहेत. या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, उजवीकडे स्थलांतरित होणारा मागणीचा वक्र कोणता? आता या ठिकाणी म हा मूळ मागणी वक्र आहे. उजवीकडे स्थलांतरित होणारा मागणी वक्र कोणता? म1 म1 असं आपण म्हणू शकतो. दुसरा आहे, डावीकडे स्थलांतरित होणारा मागणीचा वक्र कोणता? मूळ मागणी वक्र म जर आपण या ठिकाणी म्हणतोय तर डावीकडे स्थलांतरित होणारा मागणी वक्र कोणता? म2 म2 हा आहे. त्यानंतर वस्तूची किंमत काय आहे? तर वस्तूची किंमत अक ही वस्तूची किंमत आहे. त्यानंतर मागणीतील वृद्धी आणि ह्या ऱ्हास या संकल्पना स्पष्ट करा. या ठिकाणी तुम्हाला व्याख्या लिहायची आहे की इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे किंमत कायम असताना जर मागणी वाढत असेल तर त्याला मागणीतील वृद्धी असे म्हणतात आणि मागणीतील वृद्धी दर्शवण्यासाठी नवीन मागणी वक्र काढावा लागतो, जो उजवीकडे स्थलांतरित झालेला दिसतो. तसंच ऱ्हासाची कल्पना लिहित असताना इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे किंमत कायम असताना जर एखाद्या वस्तूची मागणी कमी होत असेल तर त्याला मागणीतील ऱ्हास असं म्हणतात आणि मागणीतील ऱ्हास दर्शवण्यासाठी नवीन मागणी वक्र काढावा लागतो, जो मूळ मागणी वक्राच्या डावीकडे सरकलेला दिसतो. अशा पद्धतीनं वर्णन करत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीचं स्पष्टीकरण करायचं आहे. अ आणि ब अशा दोन आकृत्या दिलेल्या आहेत. या आकृतीमध्ये मागणीतील डॅश डॅश दर्शवलेला आहे. आकृतीमध्ये मागणीतील डॅश डॅश दर्शवलेला आहे. आता या ठिकाणी विस्तार आणि संकोचची संकल्पना दिलेली आहे. या ठिकाणी या आकृतीमध्ये मागणीतील संकोच दर्शवलेला आहे असं आपण म्हणू शकतो. जे बाण दिसत आहेत, किंमत P वरून P2 पर्यंत वाढली असता मागणी ब पासून B1 पर्यंत कमी होते, याला मागणीतील संकोच असं म्हणतात. त्यानंतर या आकृतीतील मागणी वक्र वरच्या दिशेने सरकलेले आहे किंवा मागच्या दिशेने सरकलेला आहे. या आकृतीमध्ये जो बिंदू आहे तो संकोच दर्शवणारा असल्यामुळं तो मागे सरकलेला आहे असं आपण दिसतो मागणी वक्रावरती. आता ब या आकृतीमध्ये पहा. ब या आकृतीमध्ये मागणीतील विस्तार दर्शवलेला आहे. म्हणजे किंमत क पासून क1 पर्यंत कमी झाली असता मागणी ब पासून B1 पर्यंत वाढते. हे या बिंदूवरून लक्षात येते, या आकृतीवरून लक्षात येतं. त्याला म्हणायचं मागणीतील विस्तार. दुसरं आहे, ब या आकृतीमध्ये मागणीचा वक्र जो दिलेला बिंदू आहे, विस्तार दर्शवणारा बिंदू आहे, तो पुढं सरकलेला दिसतो. अशा पद्धतीनं आपल्याला हे वर्णन करायचं आहे. यानंतर दीर्घोत्तरी प्रश्नाचा चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रश्न क्रमांक 6, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. आणि नंबर 2, मागणीचे निर्धारक
सविस्तर लिहा. अशा दोन्ही प्रश्नाची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला मागणीच्या नियमांचा अपवाद या ठिकाणी वर्णन करूयात. या धड्यावरती खूप मोठे मोठे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मागणीचा नियम लिहा, मागणीच्या नियमाचे गृहीतक लिहा, मागणीच्या नियमाचे अपवाद लिहा, नियमासह अपवाद लिहा. अशा वेगवेगळ्या प्रकारे या प्रश्नावरती आपल्याला चर्चा करता येते. या ठिकाणी विचारलेला जो प्रश्न आहे, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. दीर्घोत्तरी आहे, जास्त लेखन करणं गरजेचं आहे, त्यामुळं व्यवस्थित लिखाण करणं हे जास्त गरजेचं आहे. दीर्घोत्तरीमध्येच मार्क कटतात असल्यामुळं दीर्घोत्तरीचं लेखन हे जास्त व्यवस्थित असलं पाहिजे, मुद्देसूद असलं पाहिजे. निबंध वजा न लिहिता मुद्देसूद जर आपण लिहिलं तर आपल्याला जास्त मार्क पडतात. या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं याची कल्पना तुम्हाला देतो. मागणीचा नियम अपवादासह लिहा असं लिहित असताना सुरुवातीला मागणीचा नियम लिहायचा की मागणीचा नियम मार्शल यांनी मांडला. सिद्धांत विधान लिहायचं. इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली असता त्या वस्तूची मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता त्या वस्तूची मागणी वाढते. हे लिहित असताना गृहीतकाचा सुद्धा उल्लेख आपण या ठिकाणी करू शकतो. हा सिद्धांत मांडत असताना मार्शलने खालील गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत की व्यक्तीचं उत्पन्न स्थिर आहे, लोकसंख्या स्थिर आहे, पर्यायी वस्तूच्या किमती स्थिर आहेत, परस्परपूरक वस्तूच्या किमती स्थिर आहेत, भविष्यातल्या काळातील किमतीचा अपेक्षा स्थिर आहे, लोकांची आवडनिवड स्थिर आहे, सरकारचं करधोरण स्थिर आहे. अशा पद्धतीनं या गोष्टी स्थिर राहिल्यामुळं राहणार आहेत असं गृहीत धरूनच हा सिद्धांत मांडलेला असल्यामुळं हे गृहीतक आहेत. आता या सिद्धांताचे अपवाद. पहिला अपवाद गिफेनचा विरोधाभास आपण लिहू शकतो. गिफेन या अर्थशास्त्रज्ञांनी हा अपवाद सांगितलेला आहे की हलक्या प्रतीच्या वस्तूच्या किमती जर कमी झाल्या तर त्या वस्तूची मागणी वाढत नाही, उलट कमी होते. म्हणून हा मागणीच्या नियमाला अपवाद आहे. हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीमध्ये हा पहिला अपवाद आपण म्हणतो. त्यानंतर दुसरा अपवाद प्रतिष्ठेच्या वस्तू. मौल्यवान हिरे, सोने, माणिक ह्या प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत, प्रौढी मिळवणाऱ्या वस्तू आहेत. या वस्तूची किमतीची वाढ जरी झाली तर त्या वस्तूची मागणी कमी होत नाही, कारण ह्या प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत. हे मागणीच्या नियमाला अपवाद आहे. त्यानंतर भविष्यकाळातल्या किमतीचा अंदाज. भविष्यकाळात किमतीचा अंदाज जर किंमत वाढतील असं जर अंदाज केला तर वाढलेल्या किमतीलाही लोक खरेदी करतील, कारण आणखीन किमती वाढणार आहेत, आणखीन किमती वाढणार आहेत. हे आपल्या नियमाच्या विरुद्ध आहे. अशा पद्धतीनं हाही एक अपवाद आपल्याला म्हणू शकतो. त्यानंतर किमतीचा आभास. जास्त किमतीची वस्तू असेल तर ती जास्त दर्जेदार आहे अशी एक माणसाची कल्पना असते, त्यामुळं मागणीमध्ये वाढ झालेली दिसते. तोही एक अपवाद आपण म्हणू शकतो. व्यक्तीचा अज्ञान हा देखील एक अपवाद आहे. व्यक्तीला बाजारातल्या किमतीचा अंदाज माहीत नसतो, ते अज्ञानी असतात आणि त्यामुळं वाढलेल्या किमतीलासुद्धा ते खरेदी करतात. यांचं अज्ञान हा मागणीच्या नियमाला अपवाद ठरतो. त्यानंतर सवयीच्या वस्तू. चहा, पान, बिडी, तंबाखू यासारख्या सवयीच्या वस्तू असतात. त्याच्या किमती जरी वाढल्या तरी माणसाला सवय असल्यामुळं त्या वस्तू त्यांना खरेदी करायच्या असतात आणि ते खरेदी करतात, कारण ती सवयीची वस्तू आहे. किंमत वाढलेली असली तरी ते खरेदी करतात. अशा पद्धतीनं मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत. हा मोठा प्रश्न आहे, सविस्तर प्रश्न आहे. तुम्ही आपला पिरियड ऐकलेला आहे, त्याच्यामधल्या उत्तराचा उपयोग करून हे उत्तर पूर्ण करायचं आहे, फेअरवेव्हमध्ये लिहायचं आहे आणि मला आणून दाखवायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, मागणीचे निर्धारक सविस्तर स्पष्ट करा. मागणी कोणकोणत्या घटकावर अवलंबून असते हे आपण ज्या पिरियडमध्ये पाहिलं होतं त्याचंच पुन्हा एकदा वर्णन आपण या ठिकाणी करणार आहोत. मागणी निर्धारित करणारे अनेक घटक असतात. त्यामध्ये किंमत हा एक घटक आहे. वस्तूची किंमत हे मागणी निर्धारित करणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. वस्तूच्या किमती जर कमी असतील तर त्या वस्तूची मागणी जास्त असते आणि वस्तूची किंमत जर जास्त असेल तर त्या वस्तूची मागणी कमी राहते. त्यामुळं किंमत हा एक मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. दुसरं व्यक्तीचं उत्पन्न. दुसरा पॉईंट व्यक्तीचं उत्पन्न.
व्यक्तीचं उत्पन्न हा देखील मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. ही ओळ प्रत्येक वेळेस लिहायची. उत्पन्न जर वाढलं तर व्यक्तीची खरेदी शक्ती वाढते. खरेदी शक्ती वाढली की त्या वस्तूची मागणी वाढते. आणि उत्पन्नात जर घट झाली तर त्या वस्तूची मागणीमध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे व्यक्तीचं उत्पन्न हे देखील मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पर्यायी वस्तूच्या किमती हा देखील मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या महागड्या वस्तूला स्वस्त पर्याय जर निर्माण झाला तर लोक दुसऱ्या वस्तूकडे वळतात. त्यामुळं पर्यायी वस्तूची किंमत ही देखील मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. उदाहरणार्थ साखरेच्या किमती जर खूप वाढल्या तर लोक गुळाची मागणी जास्त करतात, आहे की नाही. त्यानंतर पूरक वस्तूच्या किमती हे देखील मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. कारसाठी पेट्रोल लागतं, त्यामुळं इंधनाच्या किमतीत जर वाढ झाली तर लोक कारची मागणी कमी करतात. अशा पद्धतीनं पूरक वस्तूच्या किमती हे देखील मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर वस्तूचं स्वरूप कसं आहे याच्यावर देखील मागणी निर्धारित होत असते. वस्तूचं स्वरूप उपभोग्य आहे, उपभोग टाळता न येण्यासारखं आहे, कसं स्वरूप आहे याच्यावर त्या वस्तूची मागणी निर्धारित झालेली असते. उदाहरणार्थ जीवनावश्यक वस्तूच्या किमती किती जरी वाढल्या तरी त्या खरेदी कराव्याच लागतात. आणि जर एखादी दुसऱ्या प्रकारची वस्तू असेल की जी जीवनावश्यक नाही आहे, ज्याचा आपण उपभोग पुढे करू शकतो, मागणी टाळू शकतो, असं जर वस्तू असेल तर आपण त्या वस्तूची मागणी पुढे ढकलतो. अशा पद्धतीनं त्या वस्तूच्या स्वरूपावरून देखील त्या वस्तूची मागणी निर्धारित होत असते. त्यानंतर वस्तूची मागणी निर्धारित करणारा दुसरा महत्त्वाचा घटक आहे लोकसंख्येचं आकारमान. लोकसंख्येचं आकारमान जर जास्त असेल तर मागणी जास्त असते आणि लोकसंख्येचं आकारमान कमी असेल तर मागणी कमी असते. त्यानंतर मागणी निर्धारित करणारा दुसरा महत्त्वाचा घटक ते म्हणजे वस्तूची जाहिरात. वस्तूची जाहिरात इतक्या मोठ्या प्रमाणात आणि प्रभावी कौशल्याने ती केली जाते, त्यामुळे व्यक्तीच्या आवडीनिवडीमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता या जाहिरातीमध्ये असते. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधनाची जाहिरात, टूथब्रशची जाहिरात, टूथपेस्टची जाहिरात. या जाहिराती अशा पद्धतीने केल्या जातात की व्यक्तीची आवडनिवड देखील ते बदलायला भाग पाडतात. त्यामुळे जाहिरात हे देखील मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर व्यक्तीची आवडनिवड, फॅशन ह्या देखील वस्तू व्यक्तीची मागणी निर्धारित करणारे महत्त्वाचे घटक आहेत. बाजारात नवीन प्रकारच्या फॅशन येतात. नवीन फॅशनच्या वस्तूला मागणी उपभोक्ता करतो. कालेबाह्य वस्तूची मागणी तो करत नाही. त्यामुळं आवडनिवड, फॅशन हे देखील मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर कररचना हा देखील मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. जर वस्तू आणि सेवांवर जास्त प्रमाणात जर कर लावलेला असेल तर त्या वस्तूच्या किमती वाढतात आणि त्या वस्तूची मागणी कमी राहते. याउलट जर वस्तू आणि सेवांवरचे जर कर कमी केलेले असतील, कमी आकारले असतील तर त्या वस्तूची किंमत कमी राहते आणि त्या वस्तूची मागणी वाढलेली आपल्याला दिसते. अशा रीतीनं मागणी निर्धारित करणारे हे महत्त्वाचे घटक आहेत. अशा पद्धतीनं स्वाध्याय पूर्ण लिहायचा, पूर्ण वाक्यामध्ये फेर करून मला आणून दाखवायचा. या ठिकाणी हा स्वाध्यायपाठ इथे थांबूयात.